संतोष देशमुख प्रकरणात आणखीन एक वेगळाच ट्विस्ट समोर आलाय। आज दुपारी सुनावणी सुरू असताना अचानक आरोपी सुदर्शन घुले याला चक्कर येऊन तो खाली पडला। शिवाय आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाहीये, त्याच्या विरोधात पुरावे नाहीयेत असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय। तर दुसरीकडे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्यात यावं अशी मागणी करून आरोपींनी एक नवी खेळी केली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या आरोपींना सुनावणीसाठी हजर केलं गेलं होतं। यावेळी कोर्टात युक्तिवादही झाला। कोर्टात नक्की काय घडलं ते तुम्हाला सांगतो। संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांनी आरोपी सुदर्शन घुलेचं नाव पुकारलं होतं। नाव पुकारताच आरोपी सुदर्शन घुले हा चक्कर येऊन पडला। त्यामुळे सुदर्शन घुले हा काही काळ वैद्यकीय कारणास्तव व्हीसीद्वारे हजर नव्हता। न्यायालयाने दुसऱ्यांदा नाव पुकारल्यावर सुदर्शन घुलेला हजर करण्यात आलं। शिवाय सुनावणी दरम्यान आरोपींचे 3 वकील हे प्रत्यक्ष तर 3 वकील हे व्हीसीद्वारे उपस्थित होते। तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे व्हीसीद्वारे तर सरकारी त्यांचे सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे प्रत्यक्ष हजर होते। आरोपी विष्णू चाटेचा कुठेही उल्लेख नाहीये, त्याच्या विरोधात पुरावे नाहीयेत, शिवाय त्याच्यावर याआधीही कुठलाही गुन्हा दाखल नाही असा युक्तिवाद हा आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला। पण यावर सरकारी वकिलांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं। आरोपी विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय होता। तो वाल्मिक कराडचा निरोप देऊन खंडणी मागायचं काम करत होता। हॉटेल तिरंगामध्ये झालेल्या बैठकीत त्याने संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा हा वाल्मिक कराडचा निरोप दिला होता असं म्हणत सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला।